नागपूर जिल्ह्यातल्या कामठीतल्या कन्हान नदीवरील महादेव घाटावर गंगा आरती थाटात संपन्न झाली। या आरतीत हजारो भक्तांनी सहभाग घेतला होता। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांनीही उपस्थित राहून गंगा आरती केली। कामठीतल्या कन्हान नदी परिसरातील महादेव घाटावर गंगा आरती थाटात संपन्न झाली। कामठी श्री गंगा आरती सेवा समिती महादेव घाट, श्री गणेश सेवा समिती, योगासन ध्यान केंद्र महादेव घाट यांच्या संयुक्त वतीनं यावर्षी देखील महादेव घाट इथं गंगा आरती समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भक्तांच्या उपस्थितीत इथं मोठ्या उत्साहात ही गंगा आरती संपन्न झाली। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार टेकचंद सावरकर यांचीही विशेष उपस्थिती होती। त्यांनी देखील गंगा आरतीत सहभाग घेतला, तर महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली। पुन्हा एकदा महादेव घाटच्या नवीन आराखडा आम्ही तयार करतो आहोत। महादेव घाट विकास आराखडा तयार करून इथे चांगला घाट तयार करण्याचा आमचा विचार आहे। गंगा घाट सारखा हा घाट तयार करून एक नवी ऊर्जा या ठिकाणी निर्माण होईल। परमेश्वर भगवान आदिदेव महादेव या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांच्या आशीर्वाद देतील आणि आपल्या सर्वांचं जीवन मंगलमय होईल। या ठिकाणी महाआरतीला आलेल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो परमेश्वर महादेवाला प्रार्थना करतो आणि पुढच्या काळामध्ये हा जो उत्सव आहे हा उत्सव पुन्हा वाढेल आणि यामध्ये मोठा उत्सव या ठिकाणी जमला जाईल असं मला वाटतं। शहराची शान असलेला किंवा विधानसभेची शान असलेला महादेव घाट, त्या महादेव घाट मध्ये गंगा आरती समितीने हा गेल्या 3 वर्षापासून वार्षिक उत्सव आणि आता मंथली उत्सव या ठिकाणी मानवण्याचा निर्णय केलेला आहे। आज ही जी भव्य भाविक भक्त पाहून खऱ्या अर्थानं वाटतं की आपल्या भागामध्ये ही जी गंगा आरती ही या पूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध होईल आणि या गंगा आरतीच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितलं की इथला जो आराखडा तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये इथे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात बावनकुळे साहेब असो किंवा मी असो आमचा राहील।